नमस्कार. चॅनलवर सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी सिरीजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही वैयक्तिक कारणांमुळे व्हिडिओ टाकण्यास उशीर झाला. आज आपण ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा भाग खूप खास असणार आहे. आपल्या मनात चाललेला गोंधळ, काय करायला हवं, काय नको आणि आणखीनही अनेक प्रश्नांची उत्तरं या अध्यायात आपल्याला मिळतात असं मी म्हणेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही कधी असा विचार केलाय का की खरं आध्यात्मिक आयुष्य म्हणजे ज्ञान, ध्यान आणि वैराग्य, की मग कृती, जबाबदारी आणि कर्म हा खरा धर्माचा मार्ग आहे? आपण अनेकदा म्हणतो की मला शांतता हवीये, आता मला काहीच करायचं नाहीये. पण भगवंत काय सांगतात? निष्क्रिय राहू नकोस. आणि हेच सांगण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णांनी युद्धभूमीत, रणभूमीत उभं केलं युद्धासाठी. अर्जुन श्रीकृष्णांना विचारतोय की जर तुला ज्ञान श्रेष्ठ वाटत असेल तर मग मला कर्मात का ढकलतोयस? अर्जुनाचं म्हणणं स्पष्ट आहे. जर एकीकडे तू म्हणतोस की आत्मा अमर आहे, कर्तेपणा नाही, मग कर्म का, मग युद्ध का? अर्जुनाला वाटतंय की भगवान श्रीकृष्ण त्याला गोंधळात टाकताय. एकीकडे ज्ञान तर एकीकडे कृती, मग योग्य काय? तो गोंधळला आहे खरा, पण तरी सुद्धा तो अतिशय विनम्र आहे आणि त्याच विनम्र भावाने तो श्रीकृष्णांना हे सर्व विचारतोय, त्याच्या मनातल्या शंका विचारतोय. अर्जुन म्हणतो की मी लहान मूल आहे आणि जणू तू माता आहेस, अशा प्रकारे कृपा कर आणि एका मार्गाने माझं हित करून टाक. आणि हीच भावना आहे एका या भक्ताची. संभ्रमातून, विवेकातून आणि शेवटी समर्पणातून उद्भवलेली ही प्रार्थना आहे. कृष्णाचा यावर प्रतिसाद काय आहे तर श्रीकृष्ण म्हणतात की तू काहीही कर, पण शरीर असेल तोपर्यंत कर्म करणं अटळ आहे. न कोऽपि कश्चन क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक क्षण सुद्धा कोणीही निष्क्रिय राहू शकत नाही. भगवंत सांगतायत ज्ञान श्रेष्ठ आहेच, पण कर्माशिवाय ते प्राप्त होत नाही. ज्ञान हे ज्याचं अंतिम साध्य आहे त्याला कर्म ही आवश्यक शिडी आहे. भगवंत उपदेश करतायत की कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. अर्जुनालाही तेच सांगतायत की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळावर तुझा अधिकार नाही. आणि हेच वाक्य गीतेचा गाभा आहे, आपल्या सर्वांना माहितीये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. निष्काम कर्म हेच भगवंताचं उत्तर आहे अर्जुनालाही आणि आपल्यालाही. आता यानंतर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय की तू ज्ञानसागर आहेस, तू कृपानिधी आहेस. मला काही समजत नाहीये, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हेच समर्पण आपल्या साधनेतही फार आवश्यक आहे. भगवंताच्या सानिध्यात असताना भय, संकोच, शंका, अहंकार हे सगळं बाजूला ठेवून तो देणारा आहे आणि आपण त्याची मुलं आहोत असं म्हणून साधना करणं ही खरी भक्ती आहे. हेच खरं त्याच्या प्रति समर्पण आहे. अर्जुन स्पष्टपणे सांगतोय श्रीकृष्णाला की माझ्या कित्येक जन्मांच्या पुण्यामुळे तू मला गुरु म्हणून लाभलायस, तर मग मी आता संकोच कशाला करू? जसं एखाद्या लहानग्या बाळाला आई वेळ न पाहता दूध पाजते, तशी तुझी कृपा माझ्यावर आहे. हे तत्वज्ञान इतकं मोठं आहे की मला जर ते अर्धवट समजलं तर त्याचा उपयोग नाहीच, उलट गोंधळ वाढतोय. म्हणून अर्जुन त्यांना विनवतोय की माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे तुझे जे शब्द आहे, तुझे जे विचार आहेत ते गहन आहे. सहज मी समजून घेऊ शकेल अशा सरळ व सोप्या भाषेत तू मला सांग. तर अर्जुन कामधेनूचं उदाहरण देतोय. जर माझ्या समोर कामधेनू उभी असेल तर मी माझ्या हव्या असलेल्या इच्छा का पूर्ण करून घेऊ नये? तू जर स्वतः माझा गुरु, माझा देव आहेस, तर मग मी माझ्या शंका तुला स्पष्टपणे का विचारू नये? त्यानंतर तो चिंतामणी आणि अमृताचं उदाहरण देतो. जर चिंतामणी हाती आला आणि मी माझं मनोगत मांडलं नाही तर त्याचा उपयोग काय? आणि जर मी अमृताच्या समुद्राजवळ येऊनही तहानेनं मरत राहिलो तर मग मी मूर्खच नाही का? अर्जुनाचं एकच मागणं आहे. त्याचं म्हणणं आहे की खूप जन्मांनंतर आज मी तुला प्राप्त झालोय, तर तुझ्याकडून मला माझ्या आत्मज्ञानाची तहान भागवू दे आणि ते ज्ञान माझ्या बुद्धीला समजेल अशा स्वरूपात तू दे. आणि भगवंतालाही हेच हवं असतं नाही का? शंका विचारणारा भक्त चालतो, पण श्रद्धा नसेल तर मात्र गती नाही. आपण सर्वच काही वेळा अर्जुनासारखे गोंधळात पडतो. हे करू का ते करू, कर्म करावं का सोडावं, ज्ञान मिळवायचंय मग सगळं टाकून द्यावं का? पण भगवंत गीतेत काय सांगतात? तू फक्त तुझं कर्म कर, तुझं शुद्ध अंतःकरण राख, फळाची आसक्ती टाळ आणि कर्म करत राहा. शेवटी मी आहे, मी बघतोय हे जाण. ज्ञान आणि कर्म यामध्ये स्पर्धा नाही तर संगती आहे.
कर्म करत करत आत्मदर्शन आणि हाच गीतेचा खरा अर्थ आहे.